नवी मुंबई परिसरातील महत्त्वाकांक्षी पनवेल कर्जत रेल्वेमार्ग प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या रेल्वेमार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांकडून कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. सध्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून पुढील 3 ते 4 महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पनवेल ते कर्जत दरम्यान उभारला जाणारा हा रेल्वेमार्ग मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून उपनगरी रेल्वे सेवेलाही मोठी चालना मिळणार आहे. पाहणी दरम्यान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी कामाचा दर्जा राखत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल, कर्जत आणि परिसरातील नागरिक, नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. स्थानिक महिला बचत गट स्थानिक महिला मंडळांना त्या ठिकाणी उत्पादन विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याबद्दल काय करत आम्ही तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था होत असताना त्या ठिकाणी स्टॉल देखील होतो. आज पनवेलचं बस स्थानक गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होतं विकासाच्या दृष्टिकोनातून. मध्यंतरी सरनाईक साहेबांच्या बरोबर मी व्हिजिट केली या मतदारसंघातल्या. ज्या ज्या ठिकाणी बस स्थानक आहे त्या ठिकाणी महिलांना व्यवसायाला चालना देण्याच्या संदर्भात, स्टॉल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून देखील प्रयत्न करतो. रेल्वे विभाग स्टॉल देतो, पण रेल्वे विभागाचं धोरण वेगळं आहे. कारण रेल्वे विभाग स्टॉल देत असताना त्याला निविदा प्रक्रिया करतो आणि त्याच्यामध्ये जो टेंडर उलट येतो, टेंडरमध्ये जो दाखल करतो त्याला ते दिलं जातं. परंतु महिलांच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान यांनी देखील कोटा आरक्षित केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्थानिक महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात तुम्ही पहा, पनवेल रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं रेल्वे स्टेशन होतंय. या रेल्वे स्टेशनमधून कर्जतला जाणारा मार्ग असेल, दिव्याला जाणारा असेल, उरणला जाणारा असेल, मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. उद्याच्या कालावधीमध्ये एअरपोर्टला जोडणारा हा मार्ग, मेट्रोशी कनेक्टेड करणारा हा मार्ग आणि याचं रेल्वे स्टेशन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुविधायुक्त होत असताना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या त्रुटी राहू नये आणि म्हणून मी आता माहिती घेतली. ते एक साधारण 2-3 महिन्यामध्ये हे कम्प्लीट होईल. अजून रेल्वे विभागाचं काम चालू आहे त्या उत्तरेच्या बाजूला. त्या दृष्टिकोनातून त्याही कामाला प्रगती देण्याचं काम करतोय. पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. मध्यंतरी GM बरोबर माझी एक बैठक झाली होती आणि या मतदारसंघामध्ये ज्या ज्या रेल्वेच्या संदर्भामध्ये त्रुटी आहेत, त्या प्रवासी संघटना सातत्यानं आमच्याकडे मागणी करते की प्रवासी संघटना प्रवाशांच्या बरोबर विचारविनिमय करून त्यांच्या देखील गोष्टी आम्ही लक्षात घेऊन त्याला देखील चालना करण्याचं काम असेल. काही स्टॉप देण्याच्या बाबतीमध्ये असेल, काही मार्गिकेवरती अधिकच्या रेल्वे चालवण्याच्या संदर्भामध्ये असेल, तर ते सगळ्या विचारात घेऊन तसे वेळोवेळी पत्र खरं तर मी रेल्वे विभागाला येतो. अनेक वेळा रेल्वेच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं मागणी केली. या रेल्वेच्या बजेटवरती शिवसेना पक्षाच्या वतीने मी स्वतः बोललो होतो. माझ्या जवळपास 30-40 मिनिटाच्या भाषणामध्ये या सगळ्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्या त्रुटी आणि भविष्यात काय करावं लागेल हे देखील बोललेलं आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, अमृत भारत रेल्वे स्टेशन सुधार योजनेअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघाचे सर्वाधिक जास्त रेल्वे स्टेशन घेतलेले ते जवळपास 8 रेल्वे स्टेशन या मतदारसंघातले. इतर 300 देशातले 325 जवळपास 316 अमृत भारत रेल्वे स्टेशन, त्याच्यातले 8 रेल्वे स्टेशन एकट्या मावळ मतदारसंघात.